बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट. आता बेरोजगारी या संकल्पनेमध्ये आता हा एक छोटा मुद्दाच आहे. आणि बेरोजगारीमध्ये आता जे मुद्दे आहेत अगोदर त्या मुद्द्यांवरती काम करायचं आपल्याला. पहिला संकल्पना समजून घ्यायची. ठीक आहे. बेरोजगारी ज्या ठरवण्याच्या पद्धती आहेत त्या पद्धती ठरवून घ्यायच्या. नंतर बेरोजगारीचे प्रकार बघायचे. हॅलो आहे ना. बेरोजगारीची कारण आणि बेरोजगारी दूर करण्यासाठीच्या योजना, एवढे मुद्दे या टॉपिक मध्ये लक्षात घेतले पाहिजेत. हा मेजॉरिटी टॉपिक थेरॉटिकल आहे, त्यामुळं किती बघितले तर काहीच बघितल्यासारखं वाटणार नाही. आणि बघायला गेल्यानंतर असं त्याच्यामध्ये काही आहे असं काही वाटणार पण नाही, कारण आपण ते जीवन जगत असतो. बघा आता बेरोजगार म्हणजे काय, पहिला मुद्दा तो आहे. काम करण्याची पात्रता आहे, काम करण्याची इच्छा पण आहे, पण जर तुम्हाला काम मिळत नसेल तर अशा व्यक्तीला बेरोजगार म्हटलं जात असतं. ठीक आहे. काम करण्याची इच्छाच नसेल तर त्याला बेरोजगार म्हटलं जाणार नाही. ठीक आहे. मग आता कोणत्या वयोगटातला काम करणार नाही तर 15 ते 60. ओरिजिनल त्यांनी 59 केलेली आहे ते आता, कारण सरकारी नोकरी तर 58 वर्षापर्यंतच आहेत ना, पण 59 केलेले. 15 ते 59 वयोगटातला जो वर्ग असतो हा कार्यकारी वर्ग म्हणतात, काम करणारा वर्ग म्हणतो आपण. आणि 15च्या आतील आणि 59च्या नंतर 60च्या नंतरचे जे काही वर्ग असेल हा अनुत्पादक गट म्हणून ओळखला जात असतो. बघा, म्हणून बेरोजगारीचा दर काढताना 15 ते 59 या वयोगटातलाच काढला जात असतो. या वयोगटाला म्हणायचं कार्यकारी लोकसंख्या. ठीक आहे. तर आपल्यापैकी आता जवळपास सगळेच जण आपण कार्यकारी गटामध्ये मोडतो. बघा, प्रत्येकानं काम करायला पाहिजे. आणि हा वर्ग जितका आता या ठिकाणी बगर कामाचा असेल तितकं राष्ट्रीय उत्पादनात घट होत जात असते. बघा, द्रव्य उत्पन्न घटत असतं, राष्ट्रीय उत्पन्न घटत असतं, लोकांचा जीवनमानाचा दर्जा घटायला जात असतो. कारण प्रत्येकाने या ठिकाणी जर काम करत असेल तर घरामधल्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं काम केलं जात असतं. घरातलं उत्पन्न वाढलं तर मग घरामधल्या सगळ्या वस्तू खरेदी करण्याची ताकद त्या घरमालकाला तयार होऊन जात असते. बघा, तर अशा पद्धतीनं 15 ते 59 किंवा 60 वयोगटातील कार्यकारी लोकसंख्येमधील व्यक्तींची काम करण्याची पात्रता इच्छा असतानाही काम मिळत नसेल तर अशा व्यक्तीला बेरोजगार म्हटलं जात असतं. बघा, तर बेरोजगारीची ही या पद्धतीनं एक व्याख्या या ठिकाणी केल्या जात असते. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आता बेरोजगारी का निर्माण होते त्या मागचे कारण भरपूर आहेत, ते काही वेगळे काही सांगण्याची गरज नाही. एक तर आपला विकास दर जो आहे तो मंद आहे. विकास दर या ठिकाणी बेरोजगारी प्रत्येकाला रोजगार द्यायचा असेल तर विकास दर उंचावा लागणार आहे, नंबर 1. ठीक आहे. पण त्या अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे की बेरोजगार जो असतो तो बेरोजगार निर्माण होण्याच्या पाठीमागे सुद्धा काही घटना घडामोडी असतात. एक तर वाढती लोकसंख्या ही एक मोठी घटना आहे आपली. ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते त्या पद्धतीने रोजगार पण वाढायला पाहिजे. आपण दर पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट जर बघितलं तर त्यावेळेस लक्षात येत आहे की आम्ही पुढच्या 5 वर्षात 5 कोटीचा रोजगार निर्माण करू, म्हणजे प्रत्येक वर्षी 1 कोटीचा रोजगार निर्माण करू. या हिशोबाने जर आपले सगळे कामं झाले असते ना तर आतापर्यंत बेरोजगारी राहिलीच नसती. जे टार्गेट टाकतो ते टार्गेटही कम्प्लीट होत नाही. याही सरकारनं या ठिकाणी 5 कोटी बगर कृषी क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याचं या ठिकाणी घोषणा केलेली होती. तेही कम्प्लीट झालेली नाही. जसं मागच्या सरकारचं झालेलं नाही तसं या सरकारचं झालेलं नाही. त्याचं कारणच हे की विकास दर जो आहे आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवावा लागणार आहे. 10% आसपास आपला विकास दर चालायला पाहिजेत, पण तिथपर्यंत आपण कधीच जात नाही. 6-7% आसपास आपण खेळतोय. बघा, कधी कधी 8% जातोय. मग ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढते त्या पद्धतीनं त्या वाढलेल्या लोकसंख्येसाठी रोजगार देणं गरजेचं असतं. बघा, मग आता हा बेरोजगारीचा दर कसा काढला जातो तर आता 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या पहिल्यांदा काढल्या जाते.
मग आता हे समजून घ्यायचं 50 कोटी लोकसंख्या आहे, यामध्ये रोजगार किती लोकांना आहे ते काढलं जातं बघा. मग समजून घ्यायचं रोजगार या ठिकाणी जवळपास 44 कोटी लोकांना आहे. म्हणजे मग बेरोजगार किती आहे? 6 कोटी. आलं लक्षात? मग 6 कोटी हे 50 कोटीच्या तुलनेत 6 कोटी म्हणजे किती टक्के झाले? 12% झाले. मग ठरवलं जातं बेरोजगारीचा दर किती आहे? 12%. असा काढला जात असतो. टोटल पब्लिकचा विचार करायचा नाही. टोटल पब्लिक जर विचार केला आपण तर मग आपली भरमसाठ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण ते लोक पकडले जात नाही की ज्यांचं काम करण्याची इच्छाच नाहीये, ते याच्यामध्ये पकडला जात नाही. तो एक वेगळा गट तयार करून ठेवला जातो बघा. तर अशा पद्धतीनं हा बेरोजगारीचा दर असतो बघा. हा बेरोजगारीचा दर जो असतो तो सरासरी 1 ते 2% असावा, याच्यापेक्षा जास्त नसावा. एक तर बेरोजगारी असूच नाही. आलं लक्षात? कारण सरकारचं कर्तव्य आहे की प्रत्येकाला रोजगार देणे, प्रत्येकाला काम देणे. आणि ते काम देणं पण गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्या अर्थी लोकसंख्या वाढवता त्या अर्थी तुमचं काहीतरी काम आहे म्हणून तुम्ही वाढवलेलं आहेत ना. म्हणजे या ठिकाणी आता जपानचं सरकार म्हणतो बापा 3 मुलं तरी जन्माला घाला, ऑस्ट्रेलिया म्हणतं 3 मुलं तरी जन्माला घाला. या पाठीमागे त्या सरकारचं काहीतरी उद्दिष्ट आहे ना. समजतंय ना? कारण त्यांच्याकडे त्यांच्या लक्षात येऊ लागलंय की पुढच्या आता जर जन्माला घातलं तर हे 14-15 वर्षापर्यंत तयार होण्यासाठी लागणार यांना पण. आणि सध्या पुढे 15 वर्षानंतर आपल्या म्हाताऱ्यांची संख्या होणार आहे जास्त, काम न करणाऱ्यांची संख्या होईल जास्त, आणि उत्पादन करण्यासाठी कोणीच राहणार नाही किंवा त्यांची संख्या होईल कमी. आणि म्हणून यांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला लोकसंख्याच वाढवावी लागणार आहे. मग त्याच्यावरती ते आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती विचार करावा लागतो असतो बघा. ठीक आहे. तर हे बेरोजगार दर जास्त असणं हे धोकादायक आहे, कारण या ठिकाणी मग दारिद्र्याखाली लोकांची संख्या वाढून जात असते. बेरोजगारी वाढली की वेगवेगळ्या सामाजिक गुन्ह्यामध्ये वाढ होऊन जात असते. त्याच्यानंतर या ठिकाणी दरोडे उत्पन्न घटून जात असतं. दरोडे उत्पन्न घटलं की ऑटोमॅटिकली राष्ट्रीय उत्पन्न घटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न घटलं की मग विकसित देश बनायचं म्हटल्यावर तर तुमचं आमचं उत्पन्न असतं, तर देशाचं उत्पन्न आलं कुठून? येणार कुठून आहे? सरकारकडेच पैसा नाही आला तर मग रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाची सुविधा निर्माण करण्यासाठी लागणारा पैसा येणार कुठून आहे? मग तोच पैसा नाही आला तर पायाभूत सुविधा नाही. पायाभूत सुविधा नसेल तर ऑटोमॅटिक देशाच्या विकासाला प्रतिबंध राखला जातो. म्हणजे रस्ते चांगले नसतील तर उद्योगपती कोणी या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करणार नाही. उद्योगधंदे स्थापन नाही झाले तर वस्तूचं उत्पादन वाढणार नाही, आणि इथं उद्योगधंदेच नसेल तर रोजगार पण नाही, आणि रोजगारात नसेल तर तुमची आमची खरेदी शक्ती नाही, त्यामुळे वस्तू निर्माण करण्यात काही भलाई नाही. तर या पद्धतीने हे चक्र या ठिकाणी चालू होऊन जातं बघा. तर थोडक्यात बेरोजगारी असेल तर साहजिकच आहे तुमचं दरोडे उत्पन्न कमी, दरोडे उत्पन्न कमी असेल तर गुंतवणूक कमी, गुंतवणूक कमी असेल तर कारखाने कमी, कारखाने कमी असेल तर साहजिकच आहे रोजगार कमी, आणि रोजगार कमी म्हणून बेरोजगारी. ते चक्र जिथं आहे तिथंच येऊन पोहोचतं ते. म्हणून ही बेरोजगारी हे खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेलं शापच आहे असं म्हणायला हरकत नाही. उगा आपले लोक, देश आपला कृषी प्रधान आहे, शेतीमध्ये नको तितके लोक या ठिकाणी भरून टाकले, त्यामुळे काही लोक काही त्या ठिकाणी रोजगारात दिसल्यासारखे वाटतात. ज्या ठिकाणी एका जणांनी शेती करायला पाहिजे त्या ठिकाणी 3 जण शेती करू लागलेत. ते एका जणातून जेवढं उत्पन्न होणार आहे तेवढं 3 जणांकडून उत्पन्न होत आहे. म्हणजे याचाच अर्थ हा होतोय की 2 जण बेकार आहेत पण त्या कामाच्या निमित्तानं ते गुंतले गेलेले आहेत ते. ठीक आहे. हे सगळे लोक जर बाहेर आणले तर बेरोजगार दर प्रचंड आहे आपल्याकडे, हे लक्षात घ्या. आणि आकडेवारी जर बघितली तर लक्षात यायला लागतंय की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातले बेकारी सर्वात जास्त आहे, आकडेवारी सांगते. आणि मग ग्रामीण भागात बेरोजगारी कमी का वाटते? कारण ते सगळे इन्व्हॉल्व्ह होऊन जातात कुठल्या ना कुठल्या कामामध्ये, त्यामुळे ते असे रिकामी वाटत नाहीत बघा. जेवढे सिटीच्या भागात वाटतात ना तेवढे ते ग्रामीण भागात वाटत नाही. म्हणून ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर कमी दिसतो, शहरी भागातला बेरोजगारी दर जास्त दिसतो. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा ह्या संकल्पना एकदा या ठिकाणी लिहून घ्या. बेरोजगारांचं व्याख्या लिहा. काम करण्याची पात्रता, प्रचलित दरावर काम करण्याची पात्रता, प्रचलित दरावर काम करण्याची पात्रता, व मानसिकता असतानाही काम न मिळणे.
प्रचलित दरावर काम करण्याची पात्रता व मानसिकता असतानाही काम न मिळणे म्हणजे बेरोजगार होय. म्हणजे बेरोजगार होय. ठीक आहे. बेरोजगारीमध्ये कार्यकारी गटाचा समावेश केला जातो. कार्यकारी गटातील लोकसंख्येचा समावेश केला जातो. कार्यकारी गटातील लोकसंख्येचा समावेश केला जातो. मग यात कार्यकारी गटात कोणता गट येतो? 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या येत असते. कार्यकारी गटात 15 ते 59 वयोगट येत असतो. जो कार्य करतोय, काम करू शकतो, तो गट म्हणजे 15 ते 59 वयोगटातला लोकसंख्या येते. ठीक आहे. 15च्या आतील किंवा 60 नंतरचे वयोगट, 15च्या आतील किंवा 60 नंतरचा वयोगट हा अनुत्पादक वयोगट म्हणून ओळखला जातो. अनुत्पादक वयोगट म्हणून ओळखला जातो. अनुत्पादक वयोगट म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. मग आता बेरोजगारी कशी मोजली जाते त्याच्या खाली थोडक्यात माहिती लिहा. बेरोजगारी मोजताना कार्यकारी गटातील एकूण लोकसंख्या, बेरोजगारी मोजताना कार्यकारी गटातील एकूण लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या त्यापैकी ज्यांना रोजगार मिळाला, अशी लोकसंख्या व ज्यांना रोजगार मिळाला नाही अशी लोकसंख्या, यांचा विचार केला जातो. यावरून कार्यकारी गटाच्या लोकसंख्येच्या बेरोजगार असलेल्या लोकांची प्रमाण ठरविल्या जाते. बेरोजगार असलेल्या लोकांचे प्रमाण ठरविल्या जाते. प्रमाण टक्केवारी ठरविल्या जाते व त्या आधारे आकडेवारी काढली जाते. ठीक आहे. मग खाली घ्या. बेरोजगारी हा देशासाठी एक शाप असतो. तुम्हाला अगोदर सांगितलेले थेरॉटिकल मुद्दा आहे. फॅक्ट डाटा याच्यामध्ये खूप कमी दिसेल तुम्हाला. बेरोजगारी हा देशासाठी एक शाप असतो. यामुळे लोकांची खरेदी शक्ती घटते. कॉमा द्या. उत्पन्न कमी होते. कॉमा द्या. बचत घटते म्हणजे सेविंग कमी होते. कॉमा द्या. गुंतवणूक कमी होते. उद्योगधंदे कमी होतात.
कारण गुंतवणूकच नसेल तर उद्योगधंदे नाही, उद्योगधंदे कमी होतात. दरोडे उत्पन्न घटते, कॉमा राष्ट्रीय उत्पन्न घटते, कॉमा पायाभूत क्षेत्राचा विकास पूर्णतः होत नाही, पायाभूत क्षेत्राचा विकास होत नाही. पायाभूत क्षेत्राचा विकासच झाला नाहीत मग औद्योगिकरणाला अटकाव निर्माण होतो, औद्योगिकरणाला अटकाव निर्माण होतो. लक्षात, हे बेरोजगारीचे पुढे तुम्हाला परिणाम दिसतील असे. कारण बेरोजगारी जास्त असेल तर साहजिकच आहे की तुमचा आमच्याकडे पैसा कमी, पैसा कमी म्हणून बचत कमी, बचत कमी म्हणजे उद्योगधंदे कमी, कारण गुंतवणूक कमी. समजतं ना, हे चक्र आहे. कुठले कुठले चक्र, एकाचा आधारे दुसरा, दुसऱ्याच्या आधारे तिसरा मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. मग आता बेरोजगारीची मोजणी करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती लक्षात घेतल्या पाहिजेत. बेरोजगारीची मोजणी कोण करतं? NSSO या ठिकाणी बेरोजगारीची सुद्धा मोजणी करत असते बघा, हे सर्वेक्षण करत असते. आणि सर्वेक्षण करताना या ठिकाणी या तीन मुद्द्याचा आधार आहे, तिन्ही पद्धतीने सर्वेक्षण करत असते. ठीक आहे. नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा असलेले रोजगार किंवा बेरोजगारी, चालू आठवड्यातला आठवडी दर्जा असलेला रोजगार किंवा बेरोजगारी, आणि दररोजची दर्जा असलेला बेरोजगार किंवा रोजगार. अशा पद्धतीने दोन्ही प्रकारची आकडेवारी या ठिकाणी NSSO सर्वेक्षण करून काढत असते बघा. आणि त्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन मग देशातला दर महिन्याला ही आकडेवारी प्रकाशित केला जात असते. मग ही आकडेवारी कोण प्रकाशित करत असते? मग CSO. हे झालं ना आपलं अगोदरच. तर या पद्धतीने ही CSO नंतर ही आकडेवारी प्रकाशित करीत असते बघा. मग खाली घ्या, बेरोजगारी मोजण्याची संकल्पना, असे टायटल द्या, बेरोजगारी मोजण्याची संकल्पना. आणि याच्यामध्ये लिहा बेरोजगारीचा दर काढण्यासाठी दर महिन्याला, बेरोजगारीचा दर काढण्यासाठी दर महिन्याला NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन NSSO च्या सर्वेचा आधार घेतला जात असतो. NSSO च्या सर्वेचा आधार घेतला जात असतो. व त्या आधारे CSO आकडेवारी प्रकाशित करीत असते. त्या आधारे CSO आकडेवारी प्रकाशित करीत असते. झाले? खाली घ्या, NSSO रोजगार किंवा बेरोजगारीचं आकडेवारी जमा करताना, आकडेवारी जमा करताना तीन प्रकारचा दर्जा निश्चित करते. स्टेटस, तीन प्रकारचा दर्जा, रोजगाराचा असू द्या किंवा बेरोजगारीचा असू द्या, दोन्हीचा पण तीन प्रकारचा दर्जा निश्चित करते किंवा सर्वे करते म्हणा. तीन प्रकारच्या दर्जाचे सर्वेक्षण करते. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे मॅटर आहे. तुम्ही जर या ठिकाणी देसले सरांचं वाचलं तर मग ते म्हणतील चार प्रकारचे दर्जे आहे. एक प्रमुख दर्जा आहे, एक दुय्यम दर्जा आहे, एक चालू दर्जा आहे, एक आठवड्याचा दर्जा आहे, एक दररोजचा दर्जा आहे, असे चार दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. कोळंबे सरांनी ही तीन दिलेले. त्याच्यानंतर UPSC पुस्तकामध्ये जेवढे तेवढे याच्यामध्ये या तीन मध्येच त्यांनी सांगितलेले आहेत बघा. ठीक आहे. आणि मग NSSO च्या साईटवर गेलं तर लक्षात येतं हे तीनच दाखवलेले त्यांनी. मग आपण NSSO फॉर्मॅटमध्ये जायचं. ठीक आहे. त्यामुळे काही वाचताना आणखी इकडे तिकडे वाटायला लागेल की इकडे आपल्याला चार सांगितले होते, इकडे तीनच आले, तर त्या गडबडी होता कामा नये. आता नित्यप्रमुख दुय्यम दर्जा म्हणजे कसं नेमके ते पण लक्षात ठेवा. याचे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, युज्युअल प्रिन्सिपल्स अँड सबसिडायरी स्टेटस.
चालू आठवडे दर्जा म्हणजे CWS म्हणजे करंट विकली स्टेटस. चालू दररोजची दर्जा म्हणजे CDS म्हणजे करंट डेली स्टेटस. ठीक आहे. आता याच्यातला फरक काय तो लक्षात घ्या. हे बघा, नित्य प्रमुख दर्जा हा पहिला मुद्दा आहे आणि याच्यामधला दुसरा मुद्दा आहे दुय्यम दर्जा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वर्षभर काम आहे, वर्षभर म्हणजे किती दिवस, 365 दिवस काम या ठिकाणी जर तो करत असेल तर याचा आहे त्या व्यक्तीचा दर्जा कसा आहे, प्रमुख दर्जा आहे त्याचा. लक्षात, रोजगाराचा. आणि तेवढंच जर 365 दिवस रोजगार नसेल तर त्याला मुख्य बेरोजगाराचा दर्जा आहे. तो रोजगार असेल तर प्रमुख दर्जा त्याचा 365 दिवसाचा आहे, म्हणजे त्याला 365 दिवसाचा रोजगार आहे बापा, आणि 365 दिवस बेकार असेल तर हाच दर्जा दिला जातोय. आलं लक्षात. आणि जर तो 365 दिवस काम करत असताना साईड बाय साईड आणखीन 30 दिवसापेक्षा जास्त दिवसाचं दुसरंही काम करत असेल, तो त्यातूनही उत्पन्न वाढत असेल त्याच्या फॅमिलीसाठी, तर त्याला म्हणायचं मग मुख्य आणि दुय्यम दर्जाचे काम. म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे, तो 365 दिवस त्याला काम आहे आणि त्याचबरोबर साईड बाय साईड तो आणखीन या ठिकाणी 30 दिवसापेक्षा जास्त दिवसासाठी तो आपल्या या कामाला रोजच्या कामाला धक्का न लावता आणखीन उत्पन्नाचा दुसरा मार्ग तयार करत असेल तर त्याला म्हणायचं दुय्यम दर्जा. आलं लक्षात. आता कुठला एक तुम्ही घेऊ शकता. आता आम्ही शिकवण्याच्या मध्ये 365 दिवस गुंतलेलो आहे आणि साईड बाय साईड आणखीन पुस्तकाचं काम करतोय आम्ही, तर असं झालं का. एखादा सर्व्हिस करतोय आणि सर्व्हिस, आता तुम्ही वर्तमानपत्रामध्ये असताना या ठिकाणी आणखीन दुसरं साईड बाय साईड रात्रीच्या वेळेस एखादं काम करत असेल, किंवा आता बरेच अधिकारी असतात, ते अधिकारी असताना आणखीन शिकवण्याचं काम पण करत असतात. मग त्यामध्ये ते शिकवण्याचं काम म्हणजे हे रोज घेत नाहीत, ते शनिवार रविवारच्या दिवशी येऊन शिकवतात. ज्यावेळेस तिकडे सुट्टी असतात त्याच वेळेस इकडे येऊन शिकवतात ते. मग तिकडे ते नोकरीला असेल तर ते शनिवार रविवारी पकडतात ना पगारीमध्ये ते. तर अशा पद्धतीनं जर मुख्य काम त्यांच्या मुख्य कामाबरोबरच जर दुय्यम कामही त्यांनी सोबत करत असेल तर त्याला या दोन्ही प्रकारचा दर्जा दिला जात असतो, मुख्य दर्जा पण दुय्यम दर्जा पण. आणि असे मुख्य आणि दुय्यम दर्जा असलेली लोकसंख्या किती रोजगार येते, आणि मुख्य आणि दुय्यम दर्जा असलेली किती लोकसंख्या बेरोजगार येते, यांची संख्या काढल्या जात असते बघा. इथं लक्षात काय ठेवायचं, प्रमुख दर्जा म्हणजे काय, ज्याला वर्षभरात 365 दिवस हे काम आहे त्याला दिला जातो मुख्य दर्जा. आणि 365 दिवस बेरोजगार असेल तरी त्याला मुख्य दर्जा दिला जातो बेरोजगारीचा, याला दिला जातो रोजगाराचा. आपण आपल्यावर घेऊ नका काय, ठीक आहे. आपण ही संकल्पना क्लिअर करतो. आणि दुय्यम दर्जा म्हणजे काय, की मुख्य दर्जा नसताना डायरेक्ट दुय्यम दर्जा दिला जात नसतो. या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे, 365 दिवसाचा मुख्य दर्जा पण आहे आणि साईड बाय साईड तो 30 दिवसापेक्षा जास्त काम पण करतो, बाकीचे कामधंदे नोकरीला आणि त्याचबरोबर शेतीकडे लक्ष देत असेल तर तो या दोन्ही मध्ये पण येतो असतो बघा. अरे लक्षात. यांची आकडेवारी एक काढल्या जात असते सर्वेक्षण करून. या आकडेवारी काढून घेण्याचं काम फक्त NSSOच आहे आणि नंतर मग विश्लेषण करण्याचं काम CSOच आहे, ठीक आहे. नंतर मग ते चालू आठवड्यात दर्जा देण्याचं काम करत असते बघा. चालू आठवड्यात दर्जा म्हणजे काय, 7 दिवस आहे, आठवडा म्हणजे 7 दिवस. आणि या 7 दिवसापैकी जर प्रत्येक दिवशी 1 तासापेक्षा जास्त काम मिळत असेल अशा व्यक्तींचा एक रोजगार, आणि आठवड्याभरामध्ये रोज 1 तासही काम न मिळणाऱ्या व्यक्तींचा बेरोजगार, मग यांची संख्या मोजण्याचं एक सर्वेक्षण केलं जात असतं. सर्वेक्षण म्हणजे प्रत्येकाला विचारत नाही की तुम्हाला काम किती भेटते म्हणून, असं एक सर्वेक्षण केलं जातं. त्या सर्वेक्षणावरून बाकीच्यांना लागू केलं जात असतं की सरासरी किती लोकसंख्या ही कशामध्ये आहे, रोजगारामध्ये आहे, किती लोकसंख्या ही बेरोजगारीमध्ये, किती लोकसंख्या या प्रकारच्या रोजगारामध्ये, किती लोकसंख्या या प्रकारच्या रोजगारामध्ये, किती लोकसंख्या या प्रकारच्या रोजगारामध्ये. आता हे 365 दिवस म्हणजे सरासरी रोजचे 8 घंटे कामामध्ये. लक्षात. चालू आठवडे दर्जा असेल म्हणजे 7 दिवसामध्ये 7 दिवसापैकी रोज किमान 1 घंट्यापेक्षा जास्त जर कामात असेल तर ते लोक किती आहेत आणि ते लोक किती नाहीत. जे लोक किती आहे म्हणजे रोजगारामध्ये आणि किती नाही म्हणजे बेरोजगारीत. तर या प्रकारची इथेही 2 प्रकारची आकडेवारी काढल्या जात असते बघा. आणि चालू दररोजची जी आकडेवारी रोज 4 घंट्यापेक्षा अधिक काम करणाऱ्या लोकांची संख्या काढली जाते आणि रोज 4 घंट्यापेक्षा अधिक काम न करणाऱ्यांची संख्या पण काढली जाते. 4 घंट्यापेक्षा अधिक काम करणाऱ्या लोकांची संख्या काढली रोजचे रोज तर त्याला म्हणायचं चालू दररोजचा दर्जा असलेली रोजगार.
आणि 4 घंट्यापेक्षा रोज या ठिकाणी काम न करणाऱ्यांची संख्या मोजली 15 ते 59 वयोगट विसरायचं नाही. आपण त्या वयोगटाबद्दलच बोलतोय. आणि 4 घंट्यापेक्षा रोज कमी कामं असलेल्या लोकांची संख्या म्हणजे बेरोजगारांची संख्या काढली जाते. मग हे जमा करून देते सीएसओ कडे आणि मग तुमचं तुम्ही ठरवा की बापा याचाच विचार करायचा की नुसतं याचा विचार करायचा की नुसतं याचा विचार करायचा की तिन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. आणि त्याच्यावरून मग बेरोजगारीचा दर किती आहे ते काढायचं. मग हे काढण्याचं काम कोण करणार? सीएसओ करणार बघा. ठीक आहे. कारण काम आहे पण मग दुपारपर्यंतचे, मग त्याला काय पकडायचं ते समजत नाही. मग त्याचा किती वेळ वाया चालला, किती रोजगार वाया चालला असं ते काढावं लागतं बघा. आणि मग त्याचं उत्पन्न किती असणार आहे. मग कोणी जण म्हणतं मी 3 घंट्याकरताच कामाला लागलेलो आहे, कोणी म्हणतं 4 घंटेच काम आहे माझं. तर या पद्धतीनं हे सगळे रोजगार काढताना या घंट्यावरती पण विचार करावा लागतो. आणि खास करून शहरी भागातच असतंय घंटेवारी. गावाकडे तर ठोक असतो बघा, आजच्या दिवसाला या, सकाळी या संध्याकाळपर्यंत काम करा. तिकडे ठोकच असतो सगळा कार्यक्रम. लक्षात. इकडे घंट्यावरती काम केलं जातं. काही काही ऑफिससाठी अर्ध्या वेळाचीच गरज असते त्यांना, काही काहींसाठी 2-3 घंट्याचीच गरज असते. आता डॉक्टर लोक आहे, त्यांचा दवाखाना सकाळी 4 घंटे उघडा असेल, संध्याकाळी 4 घंटे, तर सकाळून एका जणाला ठेवतात तिथं रिसेप्शन म्हणून, आणि संध्याकाळी एका जणाला ठेवून देतात. म्हणजे दोघाला काम मिळतंय, पण दोघं जण पूर्ण रोजगारामध्ये आहे का ते? नाही. मग त्यांना दोघांना या ठिकाणी रोज 4 घंट्याचं काम आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांना गणल्या जाणार आहे. लक्षात. आणि आठवड्यातून 1 घंट्यापेक्षा रोज या ठिकाणी काम असेल तर त्याच्या याच्यामध्ये गणल्या जाणार आहे. तर ह्या आधारे हे संकल्पना फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही आकडेवारी विचारत नाही तुम्हाला. फक्त ह्या संकल्पना लक्षात ठेवून एनएसएसओ सर्वेक्षण करते आणि हे सर्वेक्षण कोणाकडे देते? सीएसओ कडे. त्यांचं काम संपून जातं आणि सीएसओ आकडेवारी देऊन टाकत असते बघा. ही दर महिन्याला आकडेवारी चालू असते. ठीक आहे. घ्या याच्यामध्ये मग यूपीएसएस म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल आणि सबसिडायरी स्टेटस, म्हणजे मराठीत त्याला म्हणायचं प्रमुख दर्जा किंवा मुख्य दर्जा आणि दुय्यम दर्जा. मग याच्यामध्ये लिहा, एखाद्या व्यक्तीला 365 दिवसापेक्षा आपलं 365 दिवस रोजगार, मुख्य रोजगार असताना एखाद्या व्यक्तीला 365 दिवस रोजगार असताना त्याचबरोबर तो 30 दिवसापेक्षा जास्त काळासाठी, त्याचबरोबर तो 30 दिवसापेक्षा जास्त काळासाठी दुय्यम आर्थिक कार्य पार पाडत असेल, दुय्यम आर्थिक कार्य पार पाडत असेल तर अशा प्रकारच्या रोजगाराला मुख्य दर्जे व दुय्यम दर्जाचा रोजगार म्हणतात. अशा प्रकारच्या रोजगाराला मुख्य दर्जा व दुय्यम दर्जाचा रोजगार म्हणतात. आणि नुसतं 365 दिवसच तो कामामध्ये बाकीचं कुठलंच काम करतात नसेल तर मग मुख्य दर्जाचं काम म्हणेल. लक्षात. आणि मुख्य काम करताना तो 30 दिवसापेक्षा जास्त काळासाठी उत्पन्न मिळवण्यासाठी जर काम करत असेल तर मुख्य दर्जा प्लस दुय्यम दर्जाचा रोजगार म्हणतात. आणि हेच नसेल तर बेरोजगार म्हणतात. मग खाली ते पण लिहून टाका. 365 दिवस, 365 दिवस रोजगार नसेल किंवा 30 दिवसापेक्षा अधिक काळ रोजगार नसेल, दुय्यम दर्जाचा रोजगार नसेल, दुय्यम दर्जाचा रोजगार नसेल, तर अशा बेरोजगारांना अशा बेरोजगारांना मुख्य दर्जा
व दुय्यम दर्जाचा बेरोजगार म्हणतात. मुख्य दर्जा व दुय्यम दर्जाचे बेरोजगार म्हणतात. मग याच्यामध्ये तुम्ही फाटाफूट करायचे असेल तर 365 दिवस रोजगार नसेल तर मुख्य दर्जाचा बेरोजगार, आणि मुख्य दर्जाचा पूर्ण 365 दिवस बेरोजगारीत तो आहे, परंतु 30 दिवसापेक्षा अधिक काळाकरता त्याला रोजगार नसेल तर मग दुय्यम दर्जाचा बेरोजगार. दोन्हीचा फाटाफूटही करू शकता तुम्ही. आले लक्षात? म्हणजे सर्वेक्षण करताना त्यांनी हे ठरवून घेतलेले आहे. जे लोक कर्मचारी नियुक्त केलेत ना त्यांनी, त्या कर्मचाऱ्यांना सांगतात रोजगार आहे तर मग किती दिवसा करताय, म्हणजे तो व्यक्ती याच्या टाकायचा, याच्या टाकायचा, याच्या टाकायचा. समजतंय ना? हा, मग तो रोजगारात आहे त्याची पण नोंद करा आणि जो बेरोजगारीची त्याची पण नोंद करा. इथं दोन्ही प्रकार असतात. इथं रोजगार मिळालेल्यांना पण आणि बेरोजगार असणाऱ्यांना पण या ठिकाणी टाकतात. ते बेरोजगार असेल त्याचे टाका, रोजगारात असेल त्याचे टाका. मग ते सर्वेक्षण केलं जातं असतं. ते एखादा शहर पकडलं जातं, एखादा ग्रामीण भाग पकडला जातो आणि त्यातल्या मग कुटुंबातल्या संख्या मोजल्या जाते आणि त्या कुटुंबातली संख्या मोजताना या वयोगटातली जी आहे तेच मोजतात आणि त्यातलंच किती जणांना कामे म्हणतात. मग गावाकडे गेलं तर गावाकडे समजणं सोपं आहे. हा, कोणतं वयोगट आहे ते घरातले पट सांगत चालतात, ते विचार नाही करत की मागचा पुढचा. शहरातले विचार करतात, नाही मग मी कामात आहे सध्या, आपण नंतर या. तर हा सगळा शहरी भागात चालतो, म्हणून शहरी भागात बेरोजगारांची संख्या जास्त भरते. झालंय का? नंबर 2, चालू आठवडी दर्जा. चालू आठवडी दर्जा CWS हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, कारण हे शॉर्ट फॉर्म पुस्तकामध्ये शॉर्ट फॉर्म देऊनच वाक्य पूर्ण केलेले आहेत. त्याचा अर्थ तो लक्षात आला पाहिजे. करंट वीकली स्टेटस. एखाद्या व्यक्तीला सप्ताहातील 7 दिवसात, सप्ताहातील 7 दिवसात दररोज 1 तासापेक्षा जास्त काम मिळत असेल, आठवडाभर नाही म्हणायचं त्याला, ते आठवडा म्हणतात पण 7 दिवसाचा असतो आठवडा इकडे. हा, प्रत्येक दिवशी नाही, 1 तासापेक्षा जास्त वेळ. हो ना, हो ना, त्याचा अर्थ तोच होऊ लागला ना. तो कोणत्या एका दिवशी म्हटल्यापेक्षा रोजचं 7 दिवस आहे ना, 7 दिवसामध्ये या ठिकाणी रोजचा 1 घंटा, म्हणजे आठवड्यामध्ये 8 घंटे या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. तेवढं काम मिळत असेल तर मग या प्रकारचा दर्जा असलेला रोजगार, तेवढं काम मिळत नसेल तर या प्रकारचा दर्जा नसलेले बेरोजगार. असे सरळ सरळ त्याचे 2 भाग पडा. आता लिहिताना असेल या तुम्ही, मग ती लिहिताना गडबड झाली असेल, समजून घ्यायची. याच्यामध्ये आठवडा म्हणजे 8 दिवस पकडू नका, हे लिहिताना असं म्हणावं लागतं. 8 दिवस म्हणजे सोमवार ते रविवार. ओरिजिनल भारतात किती 7 दिवस ते, पण ते आपण सप्ताह म्हणू शकतो त्याला, पण लिहिताना ते आठवडा म्हणतात त्याला. ठीक आहे, परत माणसाला सोमवारपर्यंत येऊन पोहोचा, मग दुसऱ्या दिवशी आठवडा मग मंगळवारपासून सुरू होऊन जाईल. याच्यामध्ये घ्या, आठवड्यात व्यक्तीला 1 तासापेक्षा जास्त रोजगार मिळत असेल, आठवड्यात व्यक्तीला 1 तासापेक्षा जास्त रोजगार मिळत असेल तर त्यास चालू आठवडी दर्जाचा रोजगार म्हणतात. चालू आठवडी दर्जाचा रोजगार म्हणतात. व नसेल, आता डायरेक्टली या पुढं, व नसेल तर त्यास चालू आठवडी दर्जा नसलेला बेरोजगार म्हणतात. चालू आठवडी दर्जा नसलेला बेरोजगार म्हणतात.
आणि शेवटचा आहे चालू दर्जाचा आपलं चालू दररोजची दर्जा असलेला रोजगार किंवा बेरोजगार. नंबर 3 करंट डेली स्टेटस. करंट डेली स्टेटस CDS. जर एखाद्या व्यक्तीला दररोज 4 तासापेक्षा अधिक काम मिळत असेल, दररोज 4 घंटेपेक्षा अधिक काम मिळत असेल तर त्यास CDS रोजगार म्हणतात, म्हणजे चालू दर्जाचा रोजगार म्हणतात. चालू दररोजचा दर्जा असलेला रोजगार म्हणतात, CDS रोजगार म्हणतात. पण नसलेल्या व्यक्तींना CDS नसलेला बेरोजगार म्हणतात. नसलेल्या व्यक्तींना CDS दर्जा नसलेला बेरोजगार म्हणतात. ठीक आहे. थोडक्यात आकडेवारी जमा करताना या ठिकाणी तुम्ही स्वयंसेवक नियुक्त केले आणि सांगितलं बापा ह्या वर्गातलं तुम्ही आता या पद्धतीने मला या प्रत्येकाला विचारून घ्या की कोणत्या प्रकारचा रोजगार आहे. मग आता हे यांच्याकडे जातील, ते विचारतील तुम्हाला काय काम करता, तुम्ही कुठं नोकरीला आहे का, कुठं काम धंदे आहे का, आहे कुठं काम करता, किती दिवसा करताय, ते म्हणतील 8 घंटे काम करतो, वर्षभर काम आहे मला. ओके, मग ते म्हणतील याच्यात टाकतील ते. मग त्याचबरोबर तुम्ही आणखीन काही दुसरं पण कामं धंदे करतात का, मग एखादा म्हणतो हो करतो, एखादा म्हणतात नाही करत. जे असेल ज्याने हो म्हटलं याचे टाकायचं, ज्याने नाही म्हटलं याचे टाकायचं नाही. समजते ना. आणि मग यांची संख्या किती आहे, यांची संख्या किती, दोन्हींची मिळती जी संख्या आहे याच्यामध्ये टाकल्या जाते. मग ठीक आहे. या दोघांमध्ये इथं जर काही नसेल तर मग इकडे इकडे टाकून दिलं जातं त्यांना. ठीक आहे. या पद्धतीनं मग घेतलं जातं बघा. मग या ठिकाणी एखादा म्हणत असतो मला वर्षभर रोजगार नाही, गावाकडं 6 महिन्यात काम आहे, 6 महिन्यानंतर बेकाराचा असतो मी. मग त्या हिशोबानं 6 महिन्याच्या हिशोबानं मग त्यांच्या याच्यामध्ये रूपांतरित करावं लागतं, कारण 6 महिन्याकरता इकडं काही ठेवलेलं नाही ठिकाण तसं. 6 महिन्याचं वेगळे, वर्षाचं जसं इथं 6 महिन्याच्या नंतर 3 महिन्याच्या 2 महिन्याचा असा काही प्रकार नाही. एक तर आठवडी आहे आणि दररोजचा कार्यक्रम दिलेला आहे. एखादं सांगितलं जातं बाबा 7-8 दिवस मी काम करतोय, समान 1 घंट्यापेक्षा अधिक काम करतो, मग याच्यामध्ये टाकतात. पण 4 घंट्यापेक्षा अधिक रोज काम करत असेल त्याच्यामध्ये टाकतात बघा. आणि नसेल मिळत तर मग त्याच्यातल्याच बेरोजगारीमध्ये टाकतात, कारण याच्यामध्ये रोजगार पण बेरोजगारी पण. मग अशा पद्धतीनं एकूण त्यांना लोकसंख्या माहिती आहे 15 ते 35 वय, आपलं 59 वयोगातील किती ते काढलं जातं बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी मग काढलं जातं यांच्याकडे सगळ्या व्यक्तीची नाही, इतक्या जागेतल्या व्यक्तीची माहिती आता आहे सर्वेक्षण. ठीक आहे. मग इतके जागेतले किती टक्के लोक याच्यामध्ये रोजगारामध्ये आहे आणि किती बेरोजगारामध्ये, किती या प्रकारचे रोजगारात आहे, किती या प्रकारचे बेरोजगाराचे, किती या प्रकारच्या रोजगारामध्ये, किती या प्रकारच्या बेरोजगारामध्ये. मग आता इथून समजून घ्यायचे 100 लोक आहे, 100 लोक पैकी 50 लोक इथं आहे, इथं 25 लोक आहे, इथं 25 लोक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण या ठिकाणी जर बघितले तर 90% लोक हे रोजगारात आहे, 10% लोक बेरोजगारात आहे. समजते ना. याच्यामधले पण आपण कमी जास्त प्रमाण होईल आता, हे काही लगेच सारखं नाही. मग इथे समजून घ्यायचं 50% लोक रोजगारात आहे, 50% बेरोजगारात आहे. इथे जर बघितलं आपण 75% रोजगारात आहे, 25% बेरोजगारात आहे. मग आता याच्यावरून एक सरासरी किती काढायची, रोजगारात असलेल्यांची सरासरी किती अगोदर ते काढले जातात, मग नंतर बेरोजगारांची सरासरी किती आहे ते काढले जाते. ठीक आहे. आता हे सरासरी 4-4 घंटेची या हिशोबाने किती घंटे येतात बेरोजगार ते पण काढलं जातं बघा. ठीक आहे. कारण हे पूर्ण रोजगार नाही, यांचा अर्धा अर्धा रोजगार आहे. आणि कोणत्या महिन्यामध्ये अर्धा रोजगार असतो, कोणत्या महिन्यामध्ये फुल रोजगार असतो ते पण काढलं जातं मग. आणि मग त्यावरून मग हळूहळू आपल्याला ग्रामीण भागाची पण रोजगाराची आकडेवारी, शहरी भागातली रोजगाराची आकडेवारी, दर महिन्याची आकडेवारी आणि 2-3 वर्षाची आकडेवारी बघितली तर मग सरासरी लक्षात यायला लागतंय की कोणत्या महिन्यात रोजगार जास्त असतो, कोणत्या महिन्यात रोजगार कमी असतो, कोणत्या प्रकारचा रोजगार जास्त असतो कोणत्या वर्षामध्ये, कोणत्या कालखंडामध्ये, आणि कोणत्या प्रकारचा बेरोजगारी जास्त असते कोणत्या कालखंडामध्ये. आणि त्यावरून मग त्यांना नियोजन आयोगाला ठरवलं जातं की कोणत्या कालखंडात आणखीन रोजगार वाढवणं गरजेचे, शहरी भागातला की ग्रामीण भागातला. मग त्या कालखंडामध्ये तशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना वगैरे राबवायला सुरुवात केल्या जातात बघा. अमेझॉनना नवीन आता योजना आणली जाते की याच्या निमित्तानं ही सूट दिली जाईल आणि मग त्यांना माहिती जास्तीत जास्त ग्राहक या ठिकाणी वस्तू घेणारे, मग आपले लोक पण वाढवणं गरजेचे आहे. 2 महिन्याकरता 1 महिन्याकरता त्या कालखंडात तो रोजगार मिळून जातो बघा. तर या पद्धतीनं असे वेगवेगळे कार्यक्रम हातात घेण्याकरता ही आकडेवारी सोबत असणं गरजेचे असतं. आता याच्यात हे सगळ्या लोकांची झाली का आकडेवारी, नाही इतके जागेतली झाली.
आणि याच्यावर मग अख्ख्या जगाला आपलं भारताला ते लागू करून टाकतात. मग आलं लक्षात, फक्त एका शहरातले पकडले जात नाही, 4 वेगवेगळ्या भागातले शेअर घेतले जातं. पूर्व भागातले एक, पश्चिम भागातले एक, उत्तर भागातले एक, दक्षिण भागातले एक, मधल्या भागातले एक. आणि त्या शहरातलं पण पूर्ण नाही पकडले जात. त्यातलं हे एक कोपरा घर, या कोपऱ्यातलं एक घर, या कोपऱ्यातलं एक घर, या कोपऱ्यातलं एक घर. आलं लक्षात, हे सर्वेक्षण आहे. आणि त्या घरातल्या व्यक्तीवरून मग या प्रकारच्या दर्जामध्ये कोणते कोणते व्यक्ती आहेत त्यांची आकडेवारी, म्हणजे थोडक्यात आकडेवारी जी येतील 5-10 हजार लोकांची आकडेवारी पूर्ण भारतभरातून येते. आणि 5-10 हजार आकडेवारीवरून मग आपण 15 ते 59 वयोगटातील जेवढी लोकसंख्या आहेत त्यातले किती लोक कशा प्रकारामध्ये आहेत ते काढत असतो. मग त्याच्यावरून मग टक्केवारी येतो. मग तर या पद्धतीनं बेरोजगारी दर काढण्यास हे काही तुम्हाला सर्वेक्षण विचारत नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये काय आणि याच्यामध्ये काय, नेमकी हे म्हणजे काय आणि हे म्हणजे काय, या दोघांमधला फरक लक्षात घ्यायचा फक्त. आलं लक्षात. हे सर्वेक्षण कसं काढायचं काय नाही ते एवढं हे नाही कळत. आणि असं प्रत्येक व्यक्तीचं जर नावं नोंदीच करून घेतल्या तर मग सर्वेक्षणाला अर्थ जर राहत नाही, डायरेक्ट क्लिअर कट होऊन जाईल ना, किती लोकसंख्या, किती बेरोजगार आणि किती रोजगार आहे, संपलं. ठीक आहे. तर हे सर्वेक्षण दिलं जातं सीएसओ कडे आणि सीएसओ आकडेवारी देते. मग त्या सर्वेक्षणाच्या आधारे सगळ्या देशाला लागू करते ते, किती बेरोजगार आहे किती रोजगार आहे, ग्रामीण भागात किती, शहरी भागात किती. ठीक आहे. मग उद्या या आकडेवारी आपण या ठिकाणी, आता हे कारण ते आले आहे ना, ही बेरोजगारीची आकडेवारी या ठिकाणी समोर तुमच्या टाकलेली आहे. पूर्ण भारतभरातली बेरोजगारी किती आहे, 7%. आता वर्षभरापूर्वीची आकडेवारी. अर्बन भागातले किती आहे, 8.5 आहे. रुरल भागातले किती आहे, 6.5. ठीक आहे. अमेरिकन घोषित काय केलेले, 5%पेक्षा अधिक बेरोजगारी असेल तर मंदीची स्थिती, असं त्यांनी घोषित केलेले. तर आपले रोज मंदी लक्षात, त्यामुळं भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि त्या हिशोबाने आहे. आता हे बघाय 30 दिवसाच्या हिशोबाने काढलेले, दर 30 दिवसानंतर ते आकडेवारी प्रकाशित केल्या जात असते. मग त्या हिशोबाने सर्वात जास्त बेरोजगारी कुठे दाखवलेली, हरियाणा आहे. सर्वात कमी कुठे दाखवली, छत्तीसगड. कारण आता त्या छत्तीसगड मध्ये कसं, आता ते सांगतोय अगोदर, अमेरिकेसारखा आपला कार्यक्रम नाही. शेतीत काम करतो म्हटल्यावर काहीच पकडता येत नाही त्याचं, मग शेतीत तर आहे पण उत्पन्न तर नाही आहे, मग ते प्रचंड बेरोजगारीमध्ये टाकलं जातं मग आणखी. ठीक आहे. महाराष्ट्राचे बेरोजगारी दर 5.5%. ठीक आहे. हरियाणापेक्षा कमी, आपण छत्तीसगडपेक्षा जास्त. तर ठीक आहे, ह्या आकडेवारीच फक्त आधार घ्या, आकडेवारी कधी विचारली गेलेली नाही आतापर्यंत. झालंय का, ओके ठीक आहे. थांबू आपण आता. दर महिन्याची आकडेवारी दिली